मॉर्निंग। या वेळेत टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 9 वाजले असतील आणि आता मी देवपूजा करत आहे। म्हणजे अगोदर स्वयंपाक झाला मग नंतर मी देवपूजा करत आहे। थोडासा लेट झालेला आहे पण काही हरकत नाही। आणि आजचा वार सांगते, आजचा वार गुरुवार आहे आणि आमचा उपवास आहे। आणि प्रत्येक गुरुवारी पूजा म्हणजे पूजेला थोडासा वेळ मला जास्त लागतो, कारण पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग होते। सगळे पितळ तांब्याचे भांडे देव मी सगळे पितांबरी छान घासून क्लीन करूनच मग पूजन करत असते, म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो। म्हणजे आरामात मला 2 ते 3 तास लागतात आजच्या दिवशी पूजन करायला। पण मावशीला घाई गडबडे, मावशी म्हणत आहेत की त्यांना बाहेर जायचं आहे आणि मला घेऊन चल। काल पण म्हणत होत्या, काल काय जाणं झालं नाही। मी काल असं टाळलं कारण मावशी तब्येत यावेळेत खूपच बिघडलेली आहे। अजिबात चालता येत नाही, जास्त वेळ बसणं होत नाही, चालणं होत नाही, म्हणून नको म्हणत होते। पण नाही, ऐकतच नाहीत। आज म्हणत आहेत की जायचंच आहे आणि थोडंसं लवकरावर केव्हापासनं चालू आहे त्यांचं। तर म्हणलं आज जशी दररोज देवपूजा होती तशीच करून घ्यावी आणि अगोदर मावशीला घेऊन जावे, कारण मावशीला घ्यायच्या आहेत साड्या। आता तुम्ही म्हणसाल की ताई आता कशाला साड्या मावशी घेत आहेत, तर ऐकत आहेत, म्हणत आहेत की ताईकडे जायचं आहे आणि तिकडे मला साडी घेऊनच जायची आहे। तर बघूया आता काय काय घेता। किती मी सांगत आहे पण ऐकत नाही आहेत। आणि दूध आत्ता आलेलं आहे आणि आज स्वयंपाक मी थोडंसं लवकर आवरलं। म्हणजे आजकालचं स्वयंपाक खूप लवकर होत आहे माझं, कारण स्वयंपाकामध्ये ना भरपूर लेट होतो, नंतर दुसरी कामं माझी होत नाही आहेत। म्हणून मी काय केलं, आजकालचा रुटीन जे आहे ना खूप चेंज केलेला आहे मी। अगोदर मॉर्निंगला जी बारशी कामं झाली ती झाल्यानंतर आंघोळ होते आणि चहा बनतो, चहा बनल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात करते। जीही भाकर भाजी वरण भात जी असतं दिवसभराचं पूर्ण स्वयंपाक मी मॉर्निंगला बनवून घेत असते, कारण आता मॉर्निंगला एक वेळा परत दुपारी एक वेळा यामध्ये भरपूर वेळ जात आहे। म्हणून थोडंसं रुटीनमध्ये मी ना चेंज केल्याने लवकर करत आहे आजकाल। अगोदर ना थोडासा लेट व्हायचा आणि प्रत्येक कामाला लेट पूर्ण दिवस असाच जायचा। पण एक असतं ना, एक काम हातात घेतलं की ते पूर्ण झाल्यानंतर दुसरं काम घेतलं ना आपली कामं फास्ट होतात, तसं झालेलं आहे। तर दूध आणखीन मी गरम केलेलं नाही। टायमिंग यावेळेत म्हणजे 9 तरी वाजले असतील, तर 9 पावणे 9 वाजलेले आहेत। दूध आता आलेलं आहे, तर दूध अगोदर मी गरम करायला ठेवते आणि आरतीची ताटली जे आहे ना ते पण मला क्लीन करायचे आहे। परत जी तांब्याचा हंडा आहे ते पण मी घासूनच भरून ठेवलेला आहे, कारण 3-4 दिवस झाले की त्याचा एकदम रंग बेरंग होत आहे। कारण आता पावसाळा दिवसही आहे त्यामुळे पण असे म्हणजे पितळ तांब्याची भांडे नाशे होतात। तर क्लीन झालेले भरून ठेवला आणि त्याला कॉटनच्या कपड्यानं पुसायला लागलं दिनेशला, म्हणजे पाण्याचे डागच लवकर पडतात। तर ते पाणी भरून वगैरे झालेलं आहे आणि आरतीची ताट नंतर क्लीन करणार आहे। दूध अगोदर गरम केलं आणि इकडं आता एनर्जीची गरज आहे मला, कारण आता मॉर्निंग म्हणजे 4:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत इतकी धावपळ होते ना, स्वयंपाक आणि सगळ्यांचं जेवण होईपर्यंत खूप धावपळ आपली होत असते। मग आज उपवास आहे माझा, तर म्हणलं आता गुरुवार आहे तर काही खाणार तर नाही आणि पूजाही करायची आहे तसं तर मला। तर म्हणलं चहा पिलं थोडीशी एनर्जी येते, मग परत मी कामाला सुरुवात करते। म्हणजे आळस थकवा जी आहे ना सगळा पळून जातो चहा पिल्यानं आणि परत फुल एनर्जीसोबत मी कामाला सुरुवात करते। तिकडे चहा बनत ठेवलेला आहे, बाबाचं आवरत आहे तर त्यांना जेवायला वाढायचं आहे। पण तोपर्यंत मी देव वगैरे इकडं किचन काउंटर आणून ठेवत आहे। म्हणजे आता जसं वेळ भेटत गेलं तशी कामं आवरत आहे। स्वयंपाक तर झालेला आहे, जास्त वेळ आपल्याला लागतो किचनमध्ये। त्यानंतर जे आहे ना कामं थोडंसं म्हणजे आता ते काम जे जरुरी आहे ते अगोदर करायचं, जे नंतर करायचं ते नंतर करायचं, अशा पद्धतीने मी कामं आवरत आहे। तर बाबांचं आवरलेलं आहे, तोपर्यंत चहा पण बनलेला आहे इकडं। तर अगोदर मी चहा घेते। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा दुसऱ्या वेळेचा चहा घ्यायला, म्हणजे ताजं दूध आल्यानंतर एक वेळा मी चहा घेते, मला सवयचा आहे। तर चहा वगैरे पिऊन झाला म्हणजे निवांत एक 5 मिनिट 10 मिनिट लागलं काही हरकत नाही, निवांत बसून मी चहा पिलेली आहे। कारण मॉर्निंगपासून धावपळ होतच असते, तर थोडासा वेळ आपल्यासाठी लागतो। तर चहा वगैरे पिऊन झालं आणि आता मी इकडे अन्नपूर्णा म्हणजे तांदळात ठेवत असते मी। परत काजू भगवान त्यांना पण मी तांदळातच ठेवलेलं आहे, तर ते तांदूळ काढले, आज दुसरे तांदूळ मी टाकून ठेवणार आहे। म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी सगळं चेंज करत असते, आसन चेंज करते। पण आज थोडीशी घाई गडबड आहे, मावशी गडबड करत आहेत आणि परत माझी रेग्युलर कामंही खूप सारी पडलेली आहे। त्यावेळेमध्ये कपडे खूप सारे झालेले आहेत आणि आजकाल मी मशीनला कपडेही लावत नाही आहे, हातानं कपडे धुवायचं थोडासा वेळ जास्त लागेल। तर दिनेशचं चाललेलं आहे इकडे केव्हापासून आंघोळ कर म्हणत आहे, पण नाही, आंघोळीला सुट्टी घेत असतो। म्हणत आहे मग मी दररोज काय आंघोळ करायची, जे मुलं दररोज शाळेत जातात कॉलेजला जातात ना त्यावेळेत वेगळं सांगण्याची गरज नाही, ते त्यांच्या वेळेत ते रेडी होतात, आंघोळ वगैरे करतात, जेवण करतात। नाहीतर दररोज इतकं सांगावं लागतं ना, खरंच खूप सांगावं लागतं दिनेशला, तरी आंघोळीचा खूप कंटाळा। तर आता इकडे आंघोळ करायला गेलेला आहे आणि बाबांचं आवरलेलं आहे। तर अगोदर मी बाबाला आणि मावशीला जेवायला वाढते। मावशीचं मॉर्निंगलाही झालेलं आहे थोडंफार, म्हणजे जेवण जास्त करत नाही मावशी, थोडंसं जेवण करतात, म्हणजे कुठं अर्धी भाकर खाल्ली कोरका भाकर खाल्ली असं आहे त्यांचं। तर मॉर्निंगला थोडंफार दिलेलं होतं आणि आता परत इकडं बाबासोबत थोडंसं जेवण करतील ते। इकडं सगळा स्वयंपाक मी बनवून घेतलेला आहे, जसं गरमागरम भात आहे, भाजी आहे, वरण आहे, भाकरी, हे सगळं मॉर्निंगला
आज बनलेला आहे. तर इकडे बाबांना आणि मावशीला जेवायला वाढलेलं आहे. परत मी जवसाची शेंगदाण्याची चटण्या पण बनवून ठेवलेल्या आहेत. तर मावशी म्हणत आहेत की भात नको, म्हणजे त्यांचं जेवणच असं झालेलं आहे की काही म्हणजे जेवण व्यवस्थित करत नाहीत. म्हणत आहेत कोरभर भाकर दे, फक्त कोरका भाकर दे, भात नको, काही नको. आणि फक्त असं म्हणजे थोडंसं झणझणीत असलेलं जेवण करावं असं वाटतं. म्हणत आहेत की तोंड करवट पडलेलं आहे, मला काही चव लागत नाही, एकदम बेचव लागत आहे, असं त्यांचं सुरू आहे. म्हणजे तब्येत ठीक नाही यावेळेस मावशीची, त्यामुळे. तर तिने से आवरलेली, आंघोळ वगैरे झालेली आहे. आता जेवण करत आहे तिकडं आमचे राजकुमार. तोपर्यंत मीही देवपूजा करून घेते. तर देवांना स्नान घातलेलं आहे आणि इकडं मी कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेते. परत इकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, महादेवाची पिंडी आहे, नंदी भगवान यांनाही मी इकडं स्नान घातलेलं आहे. म्हणजे ते वेगळ्या धातूचे बनलेले आहे, त्यामुळे वेगळं ठेवत असते. त्यांची ही देवाचं स्नान घातलेलं पाणी आहे ती मी एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवलेलं आहे. आणि बाहेर मी पायधुळी ते पाणी टाकायचं नाही, झाडाला टाकत असते किंवा यामध्ये आपण दूध वगैरे घेतलेलं असेल ते म्हणजे ते आपल्याला झाडं टाकायचं नसतं. तर मी काय करते, भीतीच्या कडून ते पाणी टाकत असते, म्हणजे कुठेही पायधुळी टाकायचं नाही आहे. तर देवांना स्नान घातलेलं आहे. देवपाट्यावर विराजमान करू, हळदी कुंकू चंदन वाहू, फुलं वाहून घेऊ. फुलं पण आज दिनेश घेऊन आलेला आहे, कारण नंतर फुलं एकही राहत नाहीत, सगळी फुलं घेऊन जात आहेत. कारण मला थोडासा लेट होतो आणि तोपर्यंत एकही झाडाला फुल राहत नाही असं होत आहे. त्याच मला दिनेशला थोडंसं लवकर फुलं घेऊन ये. आणि मावशीचं जेवण झालेलं आहे, ताट वगैरे आणून ठेवलेलं आहेत, म्हणजे व्यवस्थित चालता येत नाही. मी मला काहीच करू नका, ताट तिथंच राहू द्या, तरी पण ऐकत नाही. थोडंफार हेरझऱ्या सुरूच असतात घरभर त्यांच्या, व्यवस्थित चालता येत नाही. तरी पण म्हणत आहेत जास्त वेळ मला बसावं वाटत नाही आणि जास्त वेळ हिंडणं पण होत नाही असं झालेलं आहे. म्हणजे आता वयानुसार त्यांना तसं होत आहे, पण मावशीला बसावंच वाटत नाही आहे, सगळीकडे जावं यावं. आता म्हणत आहेत की आता जाऊया, शॉपिंग करूया. आता त्यांना घेऊन जाणं मलाही थोडंसं कठीण वाटत आहे. तर दिनेशला म्हणलं त्यांना बाईकवर नेऊन सोड आणि नंतर मग मी पण येते, कारण आता चालणं होणार नाही तिथपर्यंत, मावशीला माहिती आहे मला. तर इकडं देवांना मी देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहत आहे. बघू शकता फुलं सगळी पांढरी शुभ्र, एकही फुल यामध्ये कलरफुल नाही आहे, लाल नाही आहे, कसलंच फुल नाही आहे. म्हणजे मार्केटहून आणलेली फुलं संपलेले आहेत आणि दिनेश आज आणलेला नाही आहे. तर मला आता स्वास्तीची फुलं वाहिलेली आहे मी. एकदम व्हाईट अँड व्हाईट वाटतं देवारा, पण व्हाईट कलरचं आणि फुलं पण व्हाईट कलरची, एकदम व्हाईट अँड व्हाईट, एकही कलरफुल नाही आहे यामध्ये. तर असं फुलं वाहिलेले आहेत आणि इकडं दीप प्रज्वलित केलेलं आहे. तुम्ही म्हणता ताई अगोदर दीप प्रज्वलित करत जातो. तर देवांना मी देवपाट्यावर विराजमान केल्यानंतर इकडं दीप प्रज्वलित केलेला आहे. आणि आता रांगोळी काढून घेऊया. शैवांची फोटो वगैरे पुसलेले आहे, गंध लावलेला आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी जशी पूजा होते आज तशी झालेली नाही, कारण आता आज बाहेर जायचं आहे आणि घरची कामं खूप सारी आहेत. म्हणजे थोडासा कामाचा लोड यावेळीमध्ये जास्त झालेला आहे. परत जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा होता तो 15 दिवसाच्या सुट्टीवर होता, म्हणजे गेलेला होता गावाकडे, तो पण आज येणार आहे. तर त्याच्यासाठी मला टिफिन भरायचं आहे. तर खूप सारी कामं यावेळेत आहेत. तर झालेली आहे रोजची देवपूजा, धूप लावलेली आहे, घंटी वाजवून घेतली आणि आता देवाचे मनोभावे दर्शन करून घेतलं. कितीही दगदग असो, पूजा झाल्यानंतर छान वाटतं, मन प्रसन्न राहतं. तर देवपूजा झालेली आहे. आता तुळशीपूजन उंबरापूजन करून येते. बाबांचं मावशीचं जेवण झालेलं आहे आणि दोघं बोलत बसलेले आहेत, म्हणजे करमत आहे एकमेकांना बोलत. म्हणजे कसं आहे, आपण आपल्या कामात व्यस्त असतो, त्यामुळे बाबाही निवांतच बसून राहतात, जास्त बोलण्यात येतच नाही त्यांना पण. आणि त्यांचं बोलणं कसं शेताकडे इकडचं तिकडचं असं बोलत असतात ते, म्हणजे काहीतरी मागल्या गोष्टी घेऊन बसतात, त्यामधलं आपल्याला काही माहिती असतं काही नसतं, त्यामुळे ना जास्त बोलणं होत नाही आहे. आणि मावशींचं कसं आहे, मावशींचं बाबाचं बोलणं सुरू असतं, म्हणजे जेही मागलचं आहे सगळं ते काढतात, असं झालं तेव्हा तसं झालं, सगळ्या मागलच्या आठवणी परत ताज्या होतात त्यांच्या. आणि बोलणं पण खूप महत्त्वाचं आहे, कारण शांत शांत बसून राहिलं ना व्यक्तीच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार चालत असतात. कारण आता या वयामध्ये कुठली कामं तर राहत नाहीत, फक्त जेवण करायचं, निवांत बसायचं, त्यामध्ये ना आपलं डोकं जे आहे ना ते शांत राहत नाही, काहीतरी आलतू फालतू विचार डोक्यामध्ये चालत असतात. एकतर व्यक्ती कुठल्या तरी कामात व्यस्त असला पाहिजे किंवा काहीतरी बोलण्यामध्ये व्यस्त असला पाहिजे. पण बाबांचं कसं झालेलं आहे ना, म्हणजे बोलायलाही तितकं, म्हणजे आता आपलं कसं आहे दिवसभर आपण कामात राहतो त्यामुळे जास्त बोलणं होत नाही. यांचं पण तसंच आहे, मॉर्निंगला गेले गॅरेजला की रात्रीच येतात. दिनेशचं पण तसंच आहे, तो पण घरी राहत नाही, म्हणजे सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त. आणि बाबांचं बोलणं थोडंसं असं आहे ना, म्हणजे सगळं शेताकडचं तरी बोलतात ते आम्हाला माहिती नसतं म्हणजे काय अनुभव नाही आहे त्याचा. परत काहीतरी अगोदरच्या गोष्टी काढतात ते, मग ते पण आता आम्हाला माहिती नसतं ते पण, त्यामुळे ना जास्त बोलणं होतच नाही, म्हणजे जमत नाही ते विचार, त्यांचे विचार वेगळे आमचे विचार वेगळे असं झालेलं आहे ते. पण मावशी आल्यामुळे ना छान वाटत आहे, बाबांचंही मन लागत आहे, मावशीचंही मन लागत आहे. तर ही सगळी कामं मी आवरलेले आहेत आणि आता कपडेही धुवून टाकले, म्हणजे कपडे मी आजकाल हातानंच धुवत आहे.
आहे. तर कपडे धुलेले आहेत, बघू शकता वातावरण जास्त ऊन नाही आहे, म्हणजे आबाळ आबाळ असं येत आहे. आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्यावरती एका ताईंची कमेंट आली की ताई तुझा आवाज खूप बारीक येत आहे, तुझी तब्येत बिघडली आहे का. तर जेव्हा अशी तुमची काळजीपूर्वक कमेंट येतात ना, मला खरंच खूप छान वाटतं, हृदय भरून येतं. तर अशा कमेंटबद्दल तुमच्या अगदी हृदयापासून आभारी आहे. असे सुंदर कमेंट करत जा आणि लाईक जरूर करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर कपडे सगळे धुलेले आहेत आणि हातानं धुलेल्या कपड्यामध्ये पाणी खूप राहतं. तर आणखीन एक वेळा मी गच पिळून कपडे उन्हाळा टाकत आहे आणि पॅन्ट वगैरे म्हणजे सगळे कपडे मी उलटे करून टाकत असते, यानं कलर चेंज होत नाही कपड्यांचा आणि ऊन पण तितकं नाही आहे. तर निवांत कपडे हडकत राहतील, हवा आहे खूप. तर आता झालेले कपड्याचं काम वगैरे सगळे कपडे मी वाळू घातलेले आहेत आणि मावशीला मुलं रेडी व्हा, म्हणजे मॉर्निंगपासून त्यांचं सुरू आहे की लवकर आवर, तुझं आवरतच नाही आहे, लवकर जाऊया आपण. काल पण दिवसभर असंच म्हणत होत्या, पण काल मी टाळलं की असू द्या दुकान बंद आहे, हे आहे ते आहे सगळं सांगितलं, पण आज ऐकत नाहीत. मावशी मॉर्निंगपासूनच म्हणत आहेत की नाही आज जायचंच आहे, मला साडी घ्यायचीच आहे, सुरू आहे त्यांचं. तर दिनेशला म्हटलं की बाईकवर नेऊन सोडून या आम्हाला तिथपर्यंत, कारण मावशीला चालणं होणार नाही आहे तिथपर्यंत. म्हणत आहेत की चालत येईल, पण थोडंसंही चालले ना त्यांना दम लागत आहे, थकवा येत आहे, तिथंच खाली बसतात आणि मला परेशानी होते. तेच म्हणले दिनेशला की अगोदर मावशीला नेऊन सोडून ये. तर दिनेश काहीतरी गॅरेजच्या कामासाठी आलं होतं, म्हणजे काहीतरी ट्यूब वगैरे लागणार होतं, तर तेच काढत होता, काढून घेतलेलं आहे. परत जांभळं आणि आंबे हेही घेऊन आलेत, म्हणजे आता जांभळाचं सीझन सुरू झालेलं आहे आणि जांभळं सगळ्यांची फेवरेट असतात. तर जांभळं पण आलेले आहेत आणि आंबे पण आलेले आहेत. असं म्हणतात की आंब्याची जी गरमी असते ना ती जांभळ खाल्यानं उतरते. तर जांभळंही खाल्लंच पाहिजे, म्हणजे सीझन अनुसार जी फळं येतात ना ती सगळी खाल्ली पाहिजे, आपल्याला छान असतात. तर इकडं दिनेशला म्हणलं तू जेवण कर आणि मावशीला नेऊन सोड, कारण मावशीच्या जरा सुरूच आहेत, शांत बसत नाहीत, अगोदर नेऊन सोड आम्हाला, अगोदर सुरू आहे त्यांचं. इकडं अगोदर दिनेशला मी जेवायला वाढत आहे आणि त्यांच्यासाठी दही आणि आंबे पण घेऊन आलेले आहे आता. तर आंबे तिकडेच देत आहे त्यांना, कारण आता ते घरी तरी येणार नाहीत आणि तसं तर आम्हाला पण जायचंच आहे, म्हणून मी त्यांना बोलवलेलं पण नाही आहे. तर तिकडंच येणार आहे. तिकडे मी अगोदर दिनेशला जेवायला वाढत आहे आणि मग तो नेऊन सोडेल, म्हणजे जे मॉर्निंगला स्वयंपाक बनलेला आहे तेच आहे. मी आता काही वेगळं बनवलेलं नाही. परत संध्याकाळी मला प्रसाद बनवायचा आहे, स्वयंपाक बनवायचा आहे, परत संध्याकाळी धावपळ सुरू असते. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मॉर्निंगला तितकं तामझाम नसतं किचनमध्ये, पण संध्याकाळी असतं, कारण संध्याकाळी सगळ्यांचं जेवण एकत्र होतं. थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात करते. तर इकडं दिनेशला जेवायला वाढलेलं आहे आणि मी इकडे घेतलेला आहे आंबा खायला, म्हणजे मॉर्निंगला मी चहाच घेतलेला होता. आता करूया थोडीशी पोटपूजा. तर इकडे मावशीला पण आंबा दिलेला आहे, म्हणजे त्यांना दम लागत आहे, त्यामुळे आंबा वगैरे म्हणजे अशी वस्तू देत नाही जे आंबट वगैरे असते, तब्येत बिघडू शकते यानं. तरी पण मावशीला खावंसं वाटतं, म्हणत आहेत की गोड असलं तर दे, गोड असलं तर ते सुरू आहे त्यांचं. तर इकडं थोडंसं दिलेलं आहे, भीती वाटत आहे काहीतरी द्यायला, तब्येत जास्त बिघडली तर खूप पंचायत होते, कारण जांभळ पण खायला आवडतं मावशीला, आंबा पण खायला आवडतं, पण आंबा असं आहे ना सगळ्यांनाच आवडतं, पण त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मावशीला काही द्यायला मला भीती वाटत आहे. तरी पण थोडंसं आंबा जांभळं वगैरे खाल्लेले आहेत आणि इकडं मी पण घेतलेला आहे. तर आंबा वगैरे खाऊन घेते, पोटपूजा झाल्यानंतर रेडी होते आणि आता आम्ही जायला निघू. म्हणजे धावपळ करून थोडंसं असं होतं ना की थोडंसं निवांत बसावं. तर टी व्ही पाहत मी बसलेली आहे थोडा वेळ, कारण दिवसभर आपली धावपळ सुरूच असते. आणखीन एका ताईंची कमेंट आली, त्या ताई म्हणत होत्या ताई कधीतरी महाराष्ट्र फिरायला ये. तर हो ताईंनो मी येणार आहे. परत तिरुपतीला पण मला जायचं आहे, पण दीपक आल्यानंतर आम्ही जाणार आहोत. दिवाळीला दीपक येणार आहे, दीपक आल्यानंतरच आम्ही टूर काढणार आहोत. तर सगळं झालेलं आहे आता आणि मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जायला निघू. म्हणजे आता बघूया मावशी काय काय घेतात, म्हणजे ऐकत नाहीत, मॉर्निंगपासून सुरू आहे की जाऊया. तर आता साड्या घ्यायच्या आहेत, परत आता योगेशला कपडे घ्यायचे आहेत, हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, सुरू आहे त्यांचं. आणि इकडे स्टँड बघू शकता कपड्यानं भरलेली आहे. आता बघूया आता त्याला कधी मुहूर्त लागतो, म्हणजे खूप सारं ना ते साड्या कपडे हे ते सगळं गबाळ झालेले, कपड्याचं सगळं काढून व्यवस्थित घडी घालून ठेवायचं आणि 15 दिवसाला एक वेळा हे स्टँडचं जे आहे ना अवतार बिघडतं. तर काही नाही, आता बघूया दुपारी जर लवकर आले तर करणार आहे, नाहीतरी मी उद्या का होईना ते स्टँड व्यवस्थित करणारे. खूप असं वाटत आहे ना की एकही कपडा भेटे ना, त्यामधला असा झालेला आहे. मीही रेडी झालेली आहे आणि दिनेश घेऊन गेलेले मावशीला अगोदर, म्हणजे नेऊन तिथं सोडून येईल, पुन्हा येऊन मला घेऊन जाईल. तर आम्ही काय काय शॉपिंग केली सगळं याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजकाल लाईक करत नाही आहे तुम्ही, तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा. तर सगळं आवरलेलं आहे आणि यांच्यासाठी दही आणि आंबे दिलेले आहेत तिकडे.
आणि आता मी पण जायला निघालेले आहे, कारण मावशी गेलेले आहेत आणि आता ते वेट करत बसलेले आहेत. म्हणत होता ते दुकानामध्ये बसत नव्हत्या, लवकर मम्मीला घेऊन या, सुरू होतं त्यांचं. तर चाललेले आहे मी पण.